नमस्कार. आज आपल्या हातात आहे 20 जानेवारी 2026चा इकॉनॉमिक टाइम्स. आणि खरं सांगायचं तर यातल्या काही बातम्या वाचल्यावरनं डोकं चक्रावून जातं. हो ना. असं वाटतंय की आपण ज्यांना बाजाराचे राजे समजत होतो त्यांची खुर्ची कुठेतरी डळमळीत होतीये. आणि काही अनपेक्षित खेळाडू मैदान मारत आहेत. अगदी बरोबर. बरोबर. आजच्या बातम्या म्हणजे फक्त आकडे नाहीत त्या एका मोठ्या बदलाचे संकेत आहेत असं मला वाटतं. मग ते शेअर बाजार असो, कंपन्यांची काम करण्याची पद्धत असो किंवा अगदी आपलं मनोरंजन विश्व, सगळीकडे एक प्रकारची उलथापालथ सुरू आहे. तर आज आपण याच उलथापलतीचं थोडं विश्लेषण करणार आहोत. शक्तीचं केंद्र कसं बदलत आहे, जुने नियम कसे मोडीत निघत आहेत आणि या सगळ्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे हे समजून घेऊया. नक्कीच. चला सुरुवात करूया शेअर बाजाराच्या त्या बातमीने जिने सगळ्यांनाच थोडा धक्का दिलाय. रिलायन्स, विप्रो यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स खाली आलेत. हे अपेक्षित होतं का? विप्रोच्या बाबतीत बोलायचं झालं तर थोडं अपेक्षित होतंच. अच्छा. त्यांनी भविष्यातील कमाईबद्दल जो अंदाज दिला, ज्याला कॉर्पोरेट भाषेत गायडन्स म्हणतात, हो. तो खूपच निराशाजनक होता. त्यामुळे बाजाराने त्यांना शिक्षा दिली आणि शेअर एकाच दिवसात 8% कोसळला. 8%? हो. रिलायन्सच्या बाबतीत तिमाही निकालांची प्रतीक्षा आहे, त्यामुळे थोडा दबाव आहे. पण खरी रंजक गोष्ट या मोठ्या नावांच्या पलीकडे घडतीये. तुम्ही निफ्टी इक्वल वेट निर्देशांकाबद्दल बोलत आहात. बरोबर. अगदी. त्याने 2025 मध्ये निफ्टी 50 पेक्षा जास्त परतावा दिला आहे. आता हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतं, पण सोप्या भाषेत याचा अर्थ काय? म्हणजे काही कंपन्यांनी जास्त परतावा दिला, यात एवढं काही विशेष नाही, हे खूप विशेष आहे. याकडे फक्त विविधता किंवा डायव्हर्सिफिकेशन म्हणून पाहू नका. हा एक मोठा सिग्नल आहे. ओके. विचार करा, निफ्टी 50 म्हणजे भारतीय क्रिकेट टीमची बॅटिंग लाईनअप, जिथे सगळा भार कोहली आणि रोहित शर्मावर असतो. म्हणजे रिलायन्स, HDFC बँक. तंतोतंत ते चालले तर संघ जिंकतो. पण निफ्टी इक्वल वेट म्हणजे प्रत्येक खेळाडूला समान संधी देणं, आणि जेव्हा हा संघ जिंकतो तेव्हा याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की मधल्या फळीतले आणि अगदी खालच्या फळीतले फलंदाज ज्यांच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं, हो, त्यांनी मॅच जिंकून दिली. अगदी बरोबर. याचा अर्थ भारतीय बाजाराची खरी ताकद आता फक्त 5-6 मोठ्या कंपन्यांच्या हातात राहिलेली नाही. बाजाराचा मिडल क्लास जागा झालाय आणि तोच आता विकासाचं इंजिन बनतोय. वा. जेव्हा मोठे खेळाडू धाप टाकत होते तेव्हा याच कंपन्यांनी बाजाराला तारलाय. गुंतवणूकदारांसाठी हा संदेश आहे की खजिना फक्त राजवाड्यात नाही तर लहान मोठ्या गल्ल्यांमध्येही लपलेला असू शकतो. ही खरं बाजाराकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आहे. पण याच मिडल क्लासच्या वाढीच्या काळात एक पारंपरिक आणि मजबूत मानलं जाणारं क्षेत्र म्हणजे बँकिंग मात्र अडचणीत दिसतंय. कासा पूल कमी होतोय अशी बातमी आहे. हा कासा पूल म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे आणि तो का आटतोय? कासा म्हणजे करंट अकाउंट आणि सेव्हिंग्ज अकाउंट. बँकांसाठी कासा म्हणजे कसं सांगू, घरातल्या पिठाच्या डब्यासारखं आहे. पिठाचा डबा? हो. ते सहज आणि जवळजवळ फुकटात उपलब्ध असतं, कारण त्यावर व्याज द्यावं लागत नाही किंवा खूप कमी द्यावं लागतं. बँक हाच पैसा जास्त व्याजाने कर्ज म्हणून देऊन नफा कमवते. ओके. पण आता काय होतंय, लोकांना त्या पिठाच्या भाकरी नकोयत, त्यांना बाहेरून पिझ्झा मागवायचा आहे. म्हणजे? पिझ्झा म्हणजे काय इथे? पिझ्झा म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स, स्टॉक्स, जिथे त्यांना त्यांच्या पैशांवर जास्त परतावा मिळतो. अच्छा. सामान्य माणूस आता जास्त हुशार झालाय. तो आपले पैसे बचत खात्यात पडून ठेवण्याऐवजी कुठे ना कुठे गुंतवत आहे. त्यामुळे बँकांचा हा स्वस्थ निधीचा स्रोत म्हणजे तो पिठाचा डबा रिकामा होत चाललाय. आणि मग आता त्यांना निधी उभा करण्यासाठी बाहेरून महागडं पीठ म्हणजे जास्त व्याजाने ठेवी स्वीकाराव्या लागत आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या नफ्यावर होतोय. ओके. म्हणजे एका बाजूला बाजाराचा पाया विस्तारतोय, पण दुसऱ्या बाजूला बँकिंगसारखं पारंपरिक क्षेत्र दबावाखाली आहे. पण मग याचा सामान्य माणसाच्या गृहकर्जावर किंवा वैयक्तिक कर्जावर परिणाम होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतो. बँका हे नुकसान कुठून भरून काढतील? बरोबर. जर बँकेला निधी मिळवण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत असतील तर ती कर्ज देतानाही जास्त व्याज आकारणार. त्यामुळे भविष्यात कर्जाचे व्याजदर वाढलेले दिसले तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे बघा, एका बाजूला बँकिंगसारखं पारंपरिक क्षेत्र निधीसाठी झगडतंय, तर दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञान आणि टेलिकॉमसारखी क्षेत्र भविष्यासाठी प्रचंड मोठ्या उड्या मारायच्या तयारीत आहेत. हो. याचंच एक उदाहरण म्हणजे जिओ प्लॅटफॉर्म्स. ते मेगा फ्लोटची तयारी करत असल्याची बातमी आहे. ही जिओच्या IPOचीच गोष्ट आहे ना? हो, ही IPOचीच तयारी आहे. मग यात एवढं मेघा काय आहे?
याला मेघा म्हणण्यामागे कारणं आहेत. एकतर या IPOचा आकार प्रचंड मोठा असण्याची शक्यता आहे, पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या IPOमधून सुरुवातीला गुंतवणूक करणारे प्रायव्हेट इक्विटी गुंतवणूकदार बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. पीई गुंतवणूकदार? हो, यात फेसबुक, गुगल सारखी मोठी नावं आहेत. एक मिनिट थांबा. पी गुंतवणूकदार बाहेर पडत आहेत ही गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा नाही का? याचा अर्थ असा होतो का की कंपनीच्या वाढीचा सर्वोत्तम टप्पा आता संपलाय आणि ते फक्त आपला नफा घेऊन बाहेर पडत आहेत? हा एक खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, पण याकडे तसं पाहण्याची गरज नाहीये. मग कसं पाहायचं? पी गुंतवणूकदार हे बांधकाम व्यावसायिकांसारखे असतात. ते मोकळ्या जमिनीवर पैसे गुंतवतात, तिथे इमारत उभी करतात आणि एकदा इमारत तयार झाली की ते फ्लॅट्स विकून म्हणजे त्यांचे शेअर्स विकून आपला नफा घेऊन पुढच्या प्रोजेक्टकडे जातात. ओके. त्यांचा बाहेर पडण्याचा अर्थ इमारत वाईट आहे असा होत नाही, तर इमारत आता राहण्यासाठी तयार आहे असा होतो. अच्छा. हे दर्शवतं की जिओ आता विकासाच्या एका नवीन आणि अधिक परिपक्व टप्प्यात प्रवेश करत आहे, जिथे कंपनी आता सार्वजनिक गुंतवणुकीसाठी तयार झाली आहे. म्हणजे हे कंपनीच्या प्रवासातील एक नैसर्गिक आणि महत्वाचा वळण आहे? अगदी. याच तंत्रज्ञान क्षेत्रातली दुसरी बातमी हॅपीएस्ट माइंड्स या कंपनीची आहे. त्यांची भूमिका आहे AI फर्स्ट एजाईल ऑलवेज. हे ऐकायला खूपच प्रभावी वाटतं, पण आजकाल प्रत्येक IT कंपनी AI आणि एजाईल या शब्दांचा वापर करतेय. मग यात वेगळं काय आहे? हे फक्त मार्केटिंगचं घोषवाक्य तर नाही ना? वरवर पाहता तसं वाटू शकतं, हो. पण त्यांच्या व्यवस्थापनाची मुलाखत वाचली की यामागची खोली लक्षात येते. हो. ते स्वतःला सेवा पुरवणारी कंपनी म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर मानतच नाहीत. मग काय मानतात? ते स्वतःला ग्राहकांचे डिजिटल सहनिर्माते म्हणतात. डिजिटल को क्रिएटर. सहनिर्माते. यात आणि सेवा पुरवठादारामध्ये काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे. सेवा पुरवठादार म्हणजे तुम्ही सांगितलेल्या डिझाईननुसार टेबल बनवून देणारा सुतार. ठीक आहे. पण सहनिर्माता म्हणजे एक इंटिरियर डिझायनर, जो तुमच्या घरात येतो, तुमची गरज समजून घेतो आणि मग सांगतो की इथे टेबल नाही तर सोफा कम बेड जास्त उपयोगी ठरेल. वाह. हॅपीएस्ट माइंड्स त्यांच्या ग्राहकांना केवळ सॉफ्टवेअर बनवून देत नाहीत, तर ते विचारतात, तुमचा व्यवसाय काय आहे, तुम्हाला कुठे पोचायचंय, चला आपण एकत्र बसून AIचा वापर करून तिथे पोचण्याचा मार्ग शोधूया. ओके. AI फर्स्ट म्हणजे त्यांच्या प्रत्येक सोल्युशनच्या केंद्रस्थानी AI असेल आणि ॲजाईल ऑलवेज म्हणजे ते बाजारातील बदलानुसार स्वतःला आणि त्यांच्या ग्राहकांना वेगाने बदलण्यास मदत करतील. हा एक मोठा वैचारिक बदल आहे. म्हणजे ते आता फक्त IT वाले राहिलेले नाहीयेत, तर ते बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट बनले आहेत, ज्यांच्या हातात AI नावाचं शस्त्र आहे. तंतोतंत. हे खरंच व्यवसायाची ओळख बदलणारं आहे. अगदी. आणि हाच बदलाचा धागा आपल्याला इतरत्रही दिसतो. तंत्रज्ञानामुळे कंपन्यांची ओळख बदलते आहे हे तर आपण पाहिलंच, पण असाच एक मोठा बदल आपल्या मनोरंजनाच्या जगातही होतोय. अच्छा. इथे तंत्रज्ञानाने नाही तर दमदार कथांनी प्रादेशिक सीमा तोडल्या आहेत. दक्षिणेकडील चित्रपट याचंच उत्तम उदाहरण आहेत. हो, ती बातमी मी पण वाचली. आकडावारी तर अविश्वसनीय आहे. 2019 मध्ये संपूर्ण भारतीय बॉक्स ऑफिसमध्ये त्यांचा वाटा फक्त 7-8% होता. हो. जो 2024 पर्यंत तब्बल 31-33% झाला आहे. पण मला एक गोष्ट कळत नाहीये. हे चित्रपट तर अनेक वर्षांपासून बनत आहेत. मग अचानक असं काय झालं की मागच्या 3-4 वर्षांत त्यांनी पूर्ण बाजारच काबीज केला? यामागे एकाच वेळी अनेक गोष्टी घडल्या आहेत. याला परफेक्ट स्टॉर्म म्हणता येईल. म्हणजे? पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे OTT प्लॅटफॉर्म्स. नेटफ्लिक्स, Amazon प्राईममुळे लोकांना एका क्लिकवर वेगवेगळ्या भाषांमधला कंटेंट उपलब्ध झाला. बरोबर. दुसरं, डबिंग आणि सबटायटल्सची गुणवत्ता प्रचंड सुधारली. त्यामुळे भाषेचा अडथळा जवळजवळ नाहीसा झाला. पण तिसरं आणि निर्णायक कारण म्हणजे प्रेक्षक स्वतः बदलले. प्रेक्षक कसे बदलले? बॉलिवूडच्या एका ठराविक फॉर्म्युलाचा लोकांना कंटाळा आला होता. तेच परदेशातील लोकेशन्स, तेच डिझायनर कपडे. हो, तीच शहरी उच्चभ्रू वर्गाची दुनिया. अगदी. या उलट पुष्पा, कांतारा किंवा KGF सारख्या चित्रपटांनी मातीतली, अस्सल आणि अधिक उत्कट कथा लोकांसमोर आणली. या कथांमध्ये एक रांगडेपणा होता, जो लोकांना आपलासा वाटला. खरंय. या चित्रपटांनी हे सिद्ध केलं की प्रेक्षकांना आता चकचकीतपणा नको. त्यांना दमदार कथा आणि उत्कट भावना हव्या आहेत, मग त्या कोणत्याही भाषेतून येत. म्हणजे आता बॉलिवूड आणि प्रादेशिक सिनेमा ही विभागणीच कालबाह्य झालीये. आता फक्त इंडियन सिनेमा आहे. बरोबर. कंटेंट हाच खरा राजा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. म्हणजे बघा,
शेअर बाजारात लहान कंपन्या मोठ्या कंपन्यांना आव्हान देत आहेत. IT कंपन्या आपली ओळख बदलत आहेत आणि मनोरंजनात प्रादेशिक सिनेमा राष्ट्रीय बनला आहे. पण हा बदलाचा खेळ फक्त भारतापुरता मर्यादित नाही. नाही. जागतिक स्तरावर चीनमध्येही एक वेगळंच नाट्य सुरू आहे. हो, चीनची कहाणी तर खूपच गुंतागुंतीची आहे. एका बाजूला बातमी आहे की अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतरही त्यांची अर्थव्यवस्था 5% वाढत आहे, जी जगातील इतर देशांच्या तुलनेत चांगली वाढ आहे. हो. पण त्याचवेळी दुसरी बातमी येते की चीनमधील जन्मदर 1949 नंतरच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र कशा पाहायच्या? एका बाजूला आर्थिक प्रगती आणि दुसऱ्या बाजूला लोकसंख्या घटतीये. हा तर मोठा विरोधाभास आहे. आणि हाच विरोधाभास चीनसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. याला वेळेच्या आधी म्हातारं होणं असंही म्हणता येईल. अच्छा. त्यांनी आर्थिक विकास तर साधला, पण वन चाइल्ड पॉलिसीसारख्या धोरणांमुळे त्यांची लोकसंख्याशास्त्रीय रचना म्हणजे डेमोग्राफिक स्ट्रक्चर पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम काय होतोय? कमी जन्मदराचा अर्थ आहे की भविष्यात काम करणाऱ्या तरुणांची संख्या कमी होईल आणि पेन्शन घेणाऱ्या वृद्धांची संख्या वाढेल. याचा त्यांच्या उत्पादन क्षमतेवर, सामाजिक सुरक्षा प्रणालीवर आणि भविष्यातील विकासावर थेट परिणाम होणार आहे. म्हणजे बाहेरून अर्थव्यवस्था मजबूत दिसत असली तरी आतून तिला वाळवी लागल्यासारखं आहे. अगदी तसंच. चीन हे एक उत्तम उदाहरण आहे जे दाखवतं की कोणताही देश केवळ बाह्य आर्थिक दबावांना तोंड देत नाही, तर त्याला देशांतर्गत सामाजिक आव्हानांनाही सामोरे जावे लागते. खरंय. आर्थिक विकास आणि सामाजिक स्थैर्य यांच्यात संतुलन साधणं किती कठीण असतं हेच यातून स्पष्ट होतं. बरोबर. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली. मग ते भारतीय शेअर बाजार असो, जिओ किंवा हॅपीएस्ट माइंड सारख्या कंपन्या असोत, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी असो किंवा चीनची अर्थव्यवस्था असो, सगळीकडे जुनी सत्ता केंद्र डळमळीत होत आहेत आणि नवीन शक्ती उदयास येत आहेत. हो, बदलाचा वेग प्रचंड आहे. आणि या बदलाच्या काळात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी सतत शिकत राहणं आणि जुळवून घेणं आवश्यक आहे. जे बदलणार नाही ते मागे पडतील. अगदी. श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार. आपण हॅपीएस्ट माइंड्सच्या AI फर्स्ट धोरणाबद्दल बोललो. हे ऐकून एक प्रश्न मनात येतो. जसजसे AI प्रत्येक व्यवसायाचा आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनेल, कामाच्या ठिकाणी माणसाची गरज कमी होईल असं म्हटलं जातंय. मग भविष्यात असं कोणतं एक मानवी कौशल्य किंवा गुण असेल जे सर्वात मौल्यवान आणि आवश्यक ठरेल? चांगला प्रश्न आहे. असं काय असेल जे AI कधीच करू शकणार नाही आणि त्यामुळेच माणसाचं महत्त्व टिकून राहील? यावर नक्की विचार करा.